नमस्कार, आपला माहितीघर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मुंबई मंडळाची लॉटरीची निघालेली आहे 2026ची. त्या लॉटरीमधील ज्या काही स्कीम आहेत, ज्या ठिकाणी मॅक्सिमम फ्लॅट किंवा ज्या ठिकाणी मॅक्सिमम टेनमेंट अवेलेबल आहेत, अशा स्कीमची आपण माहिती बघत आहोत. तर आज एक आपण नवीन व्हिडिओ, नवीन स्कीम बघणार आहोत. चला तर मग काय आहे ते स्कीम आणि काय आहेत त्याच्या डिटेल्स, अप्लाय करायला पाहिजे की नाही, डिटेल्स माहिती आपण बघूया. जर व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजची स्कीम आहे स्कीम नंबर 540, जी की बिल्डिंग नंबर 4 आहे. जुने मागाठाणे बोरिवली पूर्व मुंबईची ही स्कीम आहे. उच्च उत्पन्न गटासाठीची आहे. जर आपण कार्पेट एरिया बघितला तर 133.66 आहे. पण जो कार्पेट एरिया मेन्शन केलेला आहे त्याच्यासाठी या ठिकाणी टिप किंवा नोट जाहिरातीमध्ये उपलब्ध केलेली आहे की जो ॲक्च्युअल कार्पेट एरिया आहे तो 118.19 चौरस मीटरचा आहे, स्क्वेअर मीटरचा. आणि बाल्कनीचा जो एरिया आहे तो 12.47 स्क्वेअर मीटरचा आहे. त्यामुळे ज्याची टोटल होती 130.66 स्क्वेअर मीटर. ओके. तर ह्यात आपण जर बघितलं तर किंमत उच्च उत्पन्न गट आहे, तर म्हाडाची किंमत या ठिकाणी दिलेली आहे 2,53,00,000च्या आसपास. आणि त्याची अनामत रक्कम जी भरायची आहे ती 1,50,000 आणि 590 रुपये ही त्याची ॲप्लिकेशन फी आहे. प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा अवेलेबल आहे. जनरल पब्लिकसाठी 66 जागा अवेलेबल आहे. टोटल 128 फ्लॅट्स अवेलेबल आहे. याचं जे भोगवटा प्रमाणपत्र आहे ते अपात्र आहे. रेरा रजिस्टर आहे, पण अजून राहण्यायोग्य ती बिल्डिंग नाही, अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे. जर आपण बघितलं तर बांधकाम चालू असलेल्या सदनिकामध्ये ही आहे, त्यामुळे ही भोगवटा प्रमाणपत्र अपात्र म्हणून मेन्शन केलं आहे. तर याच्या बाकी आपण डिटेल्स बघणार आहोत की याचं लोकेशन असेल किंवा कनेक्टिव्हिटी असेल किंवा जो लेआउट आहे किंवा जे फ्लॅटचे स्ट्रक्चर कसे आहेत किंवा प्राईस अफोर्डेबल आहे की नाही ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ह्यात आपण जर बघितलं तर ही स्कीम जी आहे ती अंडर कन्स्ट्रक्शन टेनमेंट्समध्ये आहे. जर आपण लाईव्ह स्कीमला गेलो, म्हाडाचं जे काही सध्या लाईव्ह स्कीम आहे मुंबई मंडळाच्या, त्यातलं जे पहिलं सेक्शन आहे अंडर कन्स्ट्रक्शन टेनमेंट्स, त्यामधली ही स्कीम आहे ती 540 नंबरची. 128 फ्लॅट आहे. या ठिकाणी म्हाडाकडून फ्लोअर प्लॅन किंवा लोकेशन प्लॅन किंवा गुगल मॅपचं लोकेशन अवेलेबल नाही आहे, बट त्याच्या आपण डिटेल्स रेरा जो काही नंबर आहे त्याच्यावरून अवेलेबल केलेले आहेत. तर लोकेशन आपण बघणार आहोत. प्रथम हे लोकेशन आहे ॲक्च्युअल जी बिल्डिंग आता कन्स्ट्रक्शन होते किंवा स्कीममध्ये जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग आहे. आजूबाजूला जर बघितलं तर ह्याच्या बाजूलाच मागाठाणे जो बस आगार आहे, बस डेपो आहे. त्यानंतर देवीपाडाचं मेट्रो स्टेशन आहे या ठिकाणी आणि मागाठाणेचं जे मेट्रो स्टेशन ह्या बाजूला आहे. अतिशय जवळ असं दोन्ही लोकेशनपासून 2 मेट्रो स्टेशन आहेत. ह्या बाजूला जे नॅशनल पार्क आहे, संजय गांधी नॅशनल पार्क, त्याचा एरिया आहे. इथे जर बघितलं तर बोरिवलीचं जे रेल्वे स्टेशन आहे ते या ठिकाणी आहे. कांदिवलीचं रेल्वे स्टेशन ह्या बाजूला आहे. अगदी जवळच्या एरियामध्ये जर बघितलं तर ही कनेक्टिव्हिटी आहे. स्काय सिटी मॉल या ठिकाणी आहे किंवा स्काय सिटी ओबेराय रियालिटीचे जी कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे ती या ठिकाणी आहे. अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे. ट्रान्सपोर्टेशनची अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आहे. ऑलरेडी काही फेज कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. ही बिल्डिंग नंबर 4 आहे जी म्हाडाच्या स्कीमला सध्या आलेली आहे. याचं आपण जर फ्लोअर किंवा लेआउट जर बघायचं म्हटलं तर त्याचा लेआउट अशा प्रकारचा आहे. जे काही आपण बिल्डिंग बघतोय, ह्या बिल्डिंग सध्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. ही HIGची बिल्डिंग आहे जी स्टिल्ट प्लस 5 पार्किंग प्लस 33 अशा हाईट जी आहे फ्लोअरची ती आहे. 33 प्लस 5 म्हणजे 38 आणि एक स्टिल्ट म्हणजे 39 फ्लोअरची बिल्डिंग आहे. ओके, ही ती बिल्डिंग आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही बिल्डिंग आहे ती जी अंडर कन्स्ट्रक्शन आहे सध्या. हिचं रेरावरच्या डिटेल्स आपण बघायला गेलं तर हिचं पोझिशन जे आहे ते 31/10/2028ला ह्याचं बिल्डिंगचं कम्प्लिशन आहे. प्रपोज कम्प्लिशन डेट आहे. आज जर बघितलं 2026, जवळपास अजून 2.5 वर्षाचा कालावधी किंवा जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी आहे कंप्लीट होण्यासाठी. आणि ही डेव्हलप म्हाडानेच डेव्हलप केलेली आहे पूर्णतः बिल्डिंग. ह्याच्यामध्ये कुठलंही लिटिगेशन नाही आहे. आणि बिल्डिंग जसं आपण बघितलं बिल्डिंग नंबर 4 आहे. जो आपण लेआउट प्लॅन जो बघितला त्यामध्ये सुद्धा इथं क्लिअरली मेन्शन केलं की बिल्डिंग नंबर 4. आणि ह्याच्यात फ्लोअरचं आपण बघितलं तर स्टिल्ट प्लस 5 फ्लोअर पार्किंग प्लस 33 फ्लोअरची बिल्डिंग आहे. 33 जे काही फ्लोअर आहेत ते टेबल किंवा म्हणजे रेसिडेन्शियल फ्लोअर आहेत. ओके. आणि टोटल 128 जे टेनमेंट्स आहेत किंवा युनिट्स आहेत ते टोटल पूर्ण बिल्डिंगचे युनिट्स हे म्हाडा ह्या स्कीममध्ये आलेले आहेत. ह्यात त्याच डिटेल्स दिलेल्या आहे. आणि पार्किंगबद्दल जर आपण डिटेल बघितलं तर टोटल 142 पार्किंग असणार आहे. स्टिल्टला 20 पार्किंग आणि बाकीचे जे काही फ्लोअर आहेत पार्किंगचे त्यामध्ये 122 असा टोटल 142
पार्किंग फोर व्हीलरसाठी अवेलेबल आहेत आणि 128 फ्लॅट आहेत. पार्किंग ह्या फ्लॅटच्या मानाने मोबाईल अवेलेबल केलेले आहेत. ह्यात जर बघितलं तर याच्या ऑलरेडी काही फेज झालेले आहेत. 2018 मध्येच काही ह्याच्या फेज जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. आता लेआउट आणि जो फ्लोअरचा प्लॅन आहे, लेआउट तर आपण ऑलरेडी बघितलं की अशा प्रकारचा लेआउट आहे. ही बिल्डिंग आहे, या बाजूने एक 12.20 मीटरचा रोड आहे, ह्या बाजूने 18.30 मीटरचा रोड आहे, ह्या बाजूला सुद्धा एक 9.15 मीटरचा वाईड रोड आहे. ओके, अशा प्रकारची त्याचा लेआउट आहे. आणि जो फ्लॅटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हे फ्लॅटची प्राईस 2,53,00,000च्या आसपास आहे. तर हे फ्लॅटही आपण जर एरिया जर बघितला ह्यांचा भाडाला जो दिलेला आहे 130.66 इन्क्लुडिंग बाल्कनीचा एरिया आहे, तर तो जवळपास 1406 स्क्वेअर फूटचा एरिया दिलेला आहे. अतिशय मोठा एरिया आहे जो की 3 BHKचा प्लॅन आहे. ह्यात जर आपण बघितलं तर ही एंट्रन्स आहे. या ठिकाणी मोठासा लिव्हिंग, डायनिंग प्लस किचनचा एरिया आहे. त्याच्या बाजूला एक बाल्कनी आहे, किचनला सुद्धा एक बाल्कनी आहे. ओके, ह्या 2 बाल्कनी आहेत. त्यानंतर एक टॉयलेट आहे कॉमनचं. हा पॅसेज, त्याच्या बाजूला इथे एक बेडरूम दिलेले आहे, बेडरूम नंबर 1. त्याच्या बाजूला जर गेलं तर ह्या 2 अशा बेडरूम आहेत. एक बेडरूम 2, त्यालाही बाल्कनी अटॅच आहे आणि टॉयलेट दिलेलं आहे या ठिकाणी अटॅच. आणि ह्या बाजूला सुद्धा एक बेडरूम नंबर 3 आहे, तिलाही अटॅच एक टॉयलेट आहे. ओके, ह्या बाजूच्या बेडरूमला बाल्कनी नाही आहे, बट ही जी बेडरूम आहे याला टॉयलेट इन्क्लुडिंग बाल्कनी आहे. ही मोठी बेडरूम आहे. ओके, तर अशा प्रकारचा हा 3 BHKचा प्लॅन आहे. ह्याच्यात बाकी स्ट्रक्चर आपण बघितलं तर बिल्डिंगमध्ये लिफ्ट किंवा कॉमन पॅसेजचा एरियासुद्धा आपल्याला या ठिकाणी 15 MM टाईल यूज केलेला आहे. हा लॉबी आहे किंवा जो एरिया आपल्याला दिसतो या ठिकाणी लिफ्टचा एरिया आहे, फायरच्या स्टेअर केस आहेत, ह्या बाजूला एक स्टेअर केस आहे. तर अशा प्रकारचा प्लॅन आहे. 3 BHKचे फ्लॅट आहेत आणि त्याचा एरियाही 1400च्या आसपास त्याचा स्क्वेअर फूटचा एरिया आहे. करंट मार्केट आपण जर बघितलं तर मागाठाण्याचा जो मुंबईचा एरिया आहे बोरिवलीचा, त्याचं 28,650 99 एकर्सवर जे दिसते ॲव्हरेज तेवढं मार्केट आहे. प्रॉपर्टी रेट पर स्क्वेअर फूटचा आपण जर कम्पॅरिझन केलं तर जवळपास 28,650 तर 1406 स्क्वेअर फूटचं 4 कोटीच्या आसपास त्याचं 1406 स्क्वेअर फूटचं जी प्राईस आहे ती आहे. पण ही एवढी प्राईस तर व्हॅल्युएशन होणार नाही आहे, कारण ॲम्युनिटीजचा पण इम्पॅक्ट असतो किंवा बाकी गोष्टी पण असतात. त्यामुळे जी म्हाडाची 2.53 म्हणजे 2,53,00,000च्या आसपास प्राईज आहे. जर आपण स्क्वेअर फूटवर त्याचा कन्व्हर्जन केलं तर एवढी प्राईज येते. पण त्यातही इम्पॅक्ट असतो की तो एरिया किती व्हॅल्युएशन आहे त्या एरियातलं, स्पेसिफिक ज्या ठिकाणी बिल्डिंग आहे, त्यामुळे ह्याच्यात सुद्धा कमी जास्त होईल. पण अफोर्डेबल प्राईस तर या ठिकाणी म्हाडाची प्राईस आणि त्या लोकेशनचं जे काही व्हॅल्युएशन आहे किंवा 99 एकर्सवर जे दिसते त्यानुसार तरी आहे. एक्झॅक्ट आपण त्या एरियात किंवा आजूबाजूच्या प्रोजेक्टचंही प्लॅन चेक करू शकता, त्यांची प्राईस रेंज कम्पेअर करू शकता, एरिया कम्पेअर करू शकता, ॲम्युनिटीज कम्पेअर करू शकता किंवा स्वतः व्हिजिट करून त्या ठिकाणी तुम्ही बाकी डिटेल्स पण चेक करू शकता. तर ही होती 540 नंबरची स्कीम, जी बिल्डिंग नंबर 4 आहे, ओल्ड मागाठाणे बोरिवलीची. व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या काही रेग्युलर आपण स्कीमच्या व्हिडिओ बनवत असतो त्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि जर कोणी तुमचे फ्रेंड, फॅमिली मेंबर अप्लाय करत असतील तर नक्की त्यांच्यापर्यंत ॲप्लिकेशन करण्या अगोदर व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्याच्यातून काही ना काही माहिती अवेलेबल होऊन हेल्प होईल ॲप्लिकेशन करताना. तर धन्यवाद.